गेल्या 6 वर्षापूर्वी आमची बँक ही अशी होती की आमच्या बँकेची तुलना करताना कोण तरी म्हणायची आमच्या बँकेची तुलना होऊ नये, पण या 5 वर्षात बँकेनं जी गरुड झेप घेतली, ती गरुड झेप घेत असताना या बँकेचे चेअरमन आणि सर्व संचालक मंडळानं काही पथ्य पाळली आणि त्यामुळे ह्या बँकेची ही गरुड झेप झाली. महत्वाची गोष्ट, आमच्या बँकेत सभासद करताना तू कोणत्या गटाचा आहे, कोणत्या तटाचा आहे किंवा कोण आहे याचा कधीही विचार केला जात नाही. आणि त्यामुळं त्या ठिकाणी कुणालाही सभासद केलं, कर्ज देत असताना सर्वसामान्यांना म्हणजे कुणाचाही वशिला न लावता कर्ज दिलं गेलं. त्याचबरोबर ही जी वर्तणुकीची जी पद्धत आहे बँकेत आल्यानंतर सभासदांना मिळणारी सन्मानाची वागणूक आहे, त्यामुळं सभासदांनी विश्वासानं ठेवी दिल्या आणि त्याचबरोबर या ठेवींच्या वरचं व्याज हे वेळेत म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या नियोजन पद्धतीनं झाल्या. त्याचबरोबर अगदी व्यावसायिक पद्धतीनं चेअरमन साहेबांनी या बँकेकडे लक्ष दिलं. म्हणजे अगदी त्याचं शिक्षण ते स्वतः कुंभिकासरी कारखान्यात इंजिनियर म्हणून काम करतात. त्यांना प्रशासनाची चांगली आवड असल्यामुळे त्यांनी प्रशासन जे आहे ते व्यवस्थित राबवलं आणि त्यामुळं बँकेला चांगल्या प्रकारची जे स्वरूप आहे ते स्वरूपात. आज मला सांगा, इतरांना सगळ्यांना सोयी सवलती आहेत, पण मराठा समाजाला कुठल्याही प्रकारची सोयी सवलत कुठेही मिळत नाही. आज आपण मराठा आंदोलन करतोय, पण आपल्याला शासनानं आपल्यासाठी एक योजना चालू केली, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, आणि त्या स्वरूपातून आपल्याला उद्योगाची संधी निर्माण केल्यानंतर या बँकेनं 1000 तरुणांना 10 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज वाटली आणि 1000 मराठा तरुण उभा राहिले. मला सांगा किती मोठं काम समाजासाठी झालं. 50 कोटी रुपये वाटली. मला सांगा किती मोठं काम झालं. म्हणजे हे 1000 तरुणांना नोकऱ्या दिल्यातला प्रकार झाला. 1000 तरुणांना उभा केलं, त्यांचे संसार उभा केले आणि हे एवढं मोठं काम झाल्यानंतर आणखी काय करायला पाहिजे. बँक ही पतसंस्था नसते. बँकेवर पूर्णपणे रिझर्व्ह बँकेचा म्हणजे सगळा वॉच असतो. रिझर्व्ह बँकेकडे दर 3 महिन्याला आमचा ऑडिट रिपोर्ट जातो. पूर्वीच्या काळी आपण वार्षिक हप्ता ठेवत होतो, आता वार्षिक हप्ता नाही, मासिक हप्ता ठेवायला लागतो. कारण रिझर्व्ह बँक जेवढी तुम्हाला सांगतो कर्जदारांच्या पेक्षा जास्त काळजी कुणाची घेते तर ठेवीदारांची घेते. आणि असं असताना रिझर्व्ह बँकेकडे ऑडिट रिपोर्ट, रिझर्व्ह बँकेकडून सगळं ऑडिट होतं आणि त्यावर रिझर्व्ह बँक कुणालाही तिथं कुणाचा वशिला चालत नाही. आणि अशा प्रकारचं ऑडिट होऊन बँकेला 3 शाखा मिळाल्या. आता बँकेला जर 3 शाखा मिळत असतील आणि रिझर्व्ह बँक जर बँक चांगली म्हणत असेल तर तुम्हाला असं वाटतंय का की बाबा कुणीही उठावं आणि काहीतरी सांगावं.